नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मोटिवेशनल स्टोरी, म्हणजेच प्रेरणादायी गोष्ट. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही स्टोरी ऐकायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल. कारण प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या आयुष्यात यश मिळालं पाहिजे. तुम्हालाही तसं वाटतच असेल. जेव्हा हरणाचं एखादं पिल्लू जन्माला येतं ना, तेव्हा त्याची आई त्याला इतक्या लाथा मारते की ते पिल्लू उठून उभं राहतं. कारण लाथा मारण्याचा तिचा उद्देश वाईट नसतो. तर त्या गोष्टीचा तिचा उद्देश असा असतो की त्यातून त्याने उभं राहायला शिकलं पाहिजे. तसंच छोट्या छोट्या संधी येत असतात. त्या छोट्या छोट्या संधीतच माणसाचं यश दडलेलं असतं. तसंच आजच्याही ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि त्यातूनच तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट किंवा संधी किंवा शीख तुम्ही घेऊ शकता. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समस्यामध्ये हसण्याची कला. समस्या मुक्ती मंत्र. मनाच्या अनुकूल स्थितीत किंवा समस्याच्या अनुपस्थितीमध्ये सगळेच हसतात. एखादा मूर्ख मनुष्यही मनोरंजक वातावरणात हसू शकतो. यात काही विशेष नाहीये. पण काहीही मनासारखं घडत नसताना देखील आपण हसत राहिलात, आनंदी राहू शकलात तर ती फार मोठी गोष्ट आहे. हे करण्यासाठी साहसाचीच आवश्यकता असते. तोंडामध्ये 32 दात साबूत आहेत, शिवाय ते पांढरे शुभ्र असून एका रेषेतही आहेत आणि आपण हसत आहोत, तर ही मोठी बाब नाही. पण पुढील दात तुटलेले असतानाही आपण खळखळून हसत असाल तर ते नक्कीच हिमतीचे काम आहे. हास्य प्रत्येक आजारावर मलमासारखं काम करतं. खूप कमी लोक आहे जे आपल्या समस्येवर हसू शकतात. उदाहरणार्थ 2 मित्र एकत्र अभ्यास करत होते. त्यातील एक लिखाणाचं काम करत होता. त्याच वेळी दुसऱ्या मित्राने पाणी पिण्यासाठी ग्लास उचलला. नेमकं ते पाणी पहिल्या मित्राच्या पुस्तकावर सांडलं. तेव्हा पहिला मित्र म्हणाला, "बरं झालं तू शाई पित नाहीस, नाहीतर माझे संपूर्ण पुस्तक खराब झालं असतं." हे ऐकून दुसऱ्या मित्राला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, "तू असा का म्हणतोस?" यावर पहिला मित्र त्याला म्हणाला, "अरे, हे तर पाणी आहे, हे सुकून जाईल. पण तू जर शाई पित असतास तर माझे सगळे पुस्तक खराब झाले असते ना." यावर दोन्ही मित्र हसू लागले. आपल्या लक्षात आले असेलच की हसण्यामुळे वातावरण कसं हलकं फुलकं झालं आणि त्या दोघांमध्ये असणारा ताणही निवाळला. अन्यथा अशा स्थितीत दोघांमध्ये भांडण झाली असते. हे नक्कीच. वरील उदाहरणावरून योग्य तो बोध घेऊन आपणही समस्या जाणवताच मी देखील हसणार आहे असा संकल्प करायला हवा. खूप कमी लोक असे आहेत जे स्वतःच्या चुकावर आणि मूर्खपणावर हसू शकतात. आपणच आपल्या मूर्खपणावर हसणं हे जखमेला मलम लावल्यासारखं आहे, नाही का? परंतु समस्या आल्यानंतर आपण त्रस्त होतो, बेचैन होतो, आपली चिडचिड होते. यावर हसायला हवं. अशा वेळी हसू शकत नसाल तर किमान स्मित हास्य करण्याचा तरी प्रयत्न अवश्य करा. कारण हसण्याने समस्या छोटी होते आणि तिच्यावरील उपाय देखील त्वरित दिसतो. हे जग हसणाऱ्यांची साथ देतं. त्यासोबत समस्या सोडवण्यासाठी इतरांच्या मदतीची आवश्यकता नक्कीच असते. त्यामुळे समस्या लवकर आणि चांगल्या पद्धतीने सुटते. आता या गोष्टीत आवश्यक मनन करा. त्यानंतर स्वतःला विचारा, ही समस्या यापूर्वी कित्येकांच्या वाट्याला आली असेलच ना? या समस्येचा सामना करणारी जगातील मी पहिलाच व्यक्ती थोडी आहे? ह्या प्रश्नाच्या उत्तरावर मनन करा. काही लोकांना त्यांच्या आयुष्यात असे नातेवाईक मिळाले जे अंध होते, ज्यांच्याबरोबर त्यांना त्यांचे संपूर्ण जीवन व्यतीत करावं लागलं. त्यामुळे अंधांना कोणकोणत्या समस्या येतात हे त्यांनी अगदी जवळून पाहिले. त्या समस्यांना स्वतःही सामोर जात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अंधाच्या कार्यासाठी वाहून घेतले. त्याच्यासाठी आश्रम बांधले. अंधाविषयीच्या सहानुभूतीमधून हे कार्य ते लोक करू शकले. आपल्यासमोर देखील आज ज्या समस्या आहेत त्यांचा सामना पहिल्यांदा ज्या लोकांना करावा लागला ते कोणत्या त्रासातून गेले असतील हे आपल्याला अनुभवावरून समजू शकेल.
मनुष्य ज्या अडचणी जाणवतात त्या सोडवण्यासाठी कार्य करण्याची इच्छा त्यांच्यात जागृत होते. जगात प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्या दिल्या आहेत. त्यांच्या आधारेच भविष्यातील त्यांच्या भूमिका ठरतात. त्या भूमिका आपल्याला ओळखता आल्या तर आपला तणाव बहुतांश कमी होईल. हेलन केयर अंध, मुक्या आणि बहिऱ्या होत्या. सामान्य शिक्षण घेण्याची त्यांची क्षमता नव्हती, पण त्यांच्या हेलन केयर यांनी संपूर्ण जगाने थक्क व्हावे असे कार्य अंधांसाठी केले. मोठी झाल्यानंतर त्यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहिली. आज देखील अंधशाळेमध्ये सर्वप्रथम त्यांचं नाव घेतलं जातं. अंधासाठी हेलन केयर प्रेरणास्थान बनल्या. हेलन केयर हे जे करू शकल्या ते तुम्ही देखील करू शकता, हा विश्वास अंध विद्यार्थ्यांमध्ये जागृत केला जातो. विचार करा, त्यावेळी हेलन केयर यांच्यासाठी अंधत्व, वाचाहीनता, बहिरेपणा ह्या गोष्टी किती मोठ्या समस्या होत्या. परंतु आता सगळेच मान्य करतात की हेलन केयर यांच्या जीवनात ज्या समस्या होत्या त्या इतरांच्या समस्या सोडवण्यासाठीच त्यांनी दिल्या गेल्या होत्या. मुळात आपली समस्या ही आपलीच नसतेच. ही बाब तेव्हा समजेल जेव्हा आपण समस्येकडे योग्य दृष्टिकोनातून आणि समंजससह पाहू शकाल. आपल्याकडून इतरांच्या समस्यांची उत्तरे मिळावीत, आपल्या माध्यमातून हजारो लोकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी आपल्याला समस्या दिल्या जातात. परंतु मनुष्य अज्ञानापोटी समस्येला स्वतःचीच अडचण मानतो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दुःखाशी तो असक्त होतो. कित्येकांना समस्येतून बाहेर पडण्याचीच इच्छा नसते, तर काहींना समस्येतून बाहेर कशी यायचे हे ठाऊक नसतं. विश्वास ठेवा, आपल्याला समस्येकडे ज्यावेळी आपण नव्या दृष्टिकोनातून पाहाल, ज्यावेळी त्या सोडवून आपल्यासाठी एक आव्हान बनेल, ते आव्हान स्वीकारून आपण समस्येवर उपाय तोडगा शोधाल तर इतरांसाठी केलेली सेवा ठरेल. आपल्या समस्या सोडवताना आपण विश्वाचं कल्याण कराल. काही डॉक्टर्स, हकीम यांनी हे केलं आहे. ते स्वतः असाध्य आजारांना सामोर गेले, पण असाध्य अशा रोगावर उपचार शोधून त्यांनी इतरांना स्वास्थ्य प्रदान केलं. त्यांच्या उपचारामुळे करोडो रोग निरोगी झाले. म्हणून म्हटलं आहे की आपली समस्या ही आपली नसतेच. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.